चिडू नकोस, चिडू नकोस. मी एक आठवण सांगते तुला. तू अशी नाही ऐकणार. तेजस, कशाला चिडतोयस? तर आठवण अशी आहे की 9वा महिना होता रे मला, म्हणजे कधीही डिलिव्हरी झाली असती. आणि तुझे बाबा अनिल म्हात्रे बाहेर गप्पा मारत बसले होते मित्रांबरोबर. खूप चिडके होते ते, माहिती ना तुला. चिडका बिब्बा अगदी अगदी तुझ्यासारखाच. तू कसा चिडतोस तसंच. तर त्या मित्रांमध्ये काय झालं काही कळलं नाही. आणि तुझ्या बाबांनी काचेची बाटली डोक्यात हाणली समोरच्याच्या आणि निघून आले घरी. म्हणजे आम्हाला काही एवढं वाटलं नव्हतं की काचेच्या बाटलीमुळे एखाद्याचा जीव जाईल. मला तर कळाच सुरू झाल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली होती. आम्ही हॉस्पिटलमध्ये जायला निघालो. दरवाजा उघडला तर दारात पोलीस. नेलं आम्हाला, जेलमध्ये टाकलं. पण तुझ्या बाबांची ओळख म्हणून वाचलो आम्ही. जेलमधून बाहेर काढलं आम्हाला. आणि मग हॉस्पिटलमध्ये तुझा जन्म झाला. खरंच. तर सांगण्याचं तात्पर्य काय, इतक्या कठीण परिस्थितीत तुला जन्माला घातलंय मी. आई मी तुझी तेजस. आता तुझा माझ्यावरचा राग वगैरे गेला चुलीत, त्याने मला काहीच फरक पडत नाही. तेजस, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, तू निघ. तुझं काय ग एवढे? कशाला सांगतेस त्याला ऑफिसला जायला? तू इथे घरात आरामात बसतेस ना, मग त्यांनी का राबायचं? हं? तुझी बाटली उघडण्याची वेळ झाली आहे का? नाही नाही. तू सध्या ही नेत्रा खरी आहे का ही नेत्रा खरी आहे, नक्की खरी नेत्रा कोण यामध्ये इंटरेस्ट घेतलायस, हो ना? पण ऐक माझं, नको यात डोकं घालूस, त्रास होईल. त्यापेक्षा तू मस्तपैकी पेग भर, वरती बाल्कनीत जाऊन बस, एन्जॉय कर लाईफ, हो की नाही? या सगळ्यात लक्ष घालशील ना तर खुळी होशील. ए फाल्गुनी, तिला ते काय चकणा काय ते शेंगदाणे वगैरे असतात दे. हा मस्त मस्त बनावी आपुके. मित्राचे शिलेदार. नेत्रा, एवढे पेशन्स ठेवले तर प्रॉब्लेम होईल. त्या आस्तिकाने तोंडात काहीतरी लपवलंय. आपल्याला ते जाणून घ्यायला हवं. काय ती आपल्याला इतक्या सहजासहजी कळून देणार नाहीये. त्यामुळे आपल्याला काहीतरी करायला हवं नेत्रा. काहीतरी म्हणजे? आता आम्ही किचनमध्ये आता तिला ऑब्झर्व करत होतो, पण तिने आम्हाला काहीच कळू दिलं नाही. ते म्हणतात ना, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आपल्याला तसं काहीतरी करावं लागेल. साहेब, मी पुन्हा सांगते, आपल्याला थोडं संयमाने घ्यायला हवं. नेत्रा, पण आपण ज्या स्पीडने हे सगळं करतोय त्याचीच मला भीती वाटते. आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल. तुमचं बरोबर आहे. या सगळ्यात खूप वेळ जातोय आणि कदाचित त्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं. पण मी संयम ठेवायला सांगते, त्यामागे काहीतरी कारण आहे. काय? अस्तिकाला माझं रूप दिलंय असा जो काही बनाव केला होता ना विरोचकाने, ते एक प्रकारे विरोचकाने या युद्धासाठी रचलेलं चक्रव्यूह होतं. आणि काही दिवसांसाठी का होईना
आपण ह्या चक्रव्यूहामध्ये अडकलो होतो. पण हे युद्ध ज्या शक्तींसाठी लढलं जात आहे, ज्या शक्ती या युद्धाला दिशा देत आहेत, त्या शक्तींचा अस्तिकाकडे असलेल्या शक्तीशी काही संबंध आहे का ते आधी आपल्याला शोधायला हवं. अस्तिकाकडे अशी काहीतरी शक्ती आहे ज्यामुळे तिला गरुड देवापासून आणि देवी आईपासून संरक्षण मिळालंय. गरुड देवाच्या नुसत्या अस्तित्वाने तिला त्रास झाला होता. गरुड देवाची आरती करताना ती नाग रूपात आली होती. आज तीच अस्तिका घरात मुक्तपणे वावरते. स्वतः गरुड देवाची आरती करते. याचा अर्थ अस्तिकाकडे जी शक्ती आहे ती साधी सुधी नाही आहे. आत्या, पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीचा अस्तिकाकडे असलेल्या शक्तीशी कदाचित काहीतरी संबंध असू शकतो. साहेब, म्हणून मला असं वाटतं की कोणत्याही गोष्टीची खात्री न करता पुढचं पाऊल उचलणं खूप धोकादायक असू शकतं. बरोबर आहे तुझं, पण ह्या सगळ्यात खूप वेळ जाईल आणि ह्या वेळात तो विरोचक कुठली तरी मोठी चाल खेळेल आणि आपण इथे बसून हाच विचार करत राहू की त्याने काय चाल खेळली. असं नको व्हायला की आपण ह्या सगळ्यात अडकून राहू आणि तिथे विरोचक काहीतरी मोठं करून बसेल. तेजस प्लीज शांत हो. नाही, मी आता जास्त वेळ शांत बसूच शकत नाही. असं काय करतोयस? तुला कसं समजावू मी? मग नका समजावू ना मला. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी नेत्रा आणि अद्वैतला समजावतो, त्यांना सांगतो की ही सिच्युएशन मी माझ्याप्रमाणे हँडल करेन आणि नीट करेन. हे बघ, तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये हे. मग कठीण आहे ना, तरी करेन मी, काही प्रॉब्लेम नाही. बघीन कसं करायचं ते. पण ती रुपाली म्हात्रे आणि तिचा नाग, मी त्यांचा कायमचा बंदोबस्त करून टाकणार आहे आता. तेजस, अद्वैत असेल, तू बोल त्याच्याशी, ठीक आहे? थांब. तुला सांगितलं होतं ना. तेजस, माझी आठवण काढलीस की नाही? काढलीस की नाही आठवण माझी? मस्करी केली. तेजस, तू ऑफिसला जातोयस ना, प्लीज निघ. असं काय करतेस ग? हा, किती दिवसांनी भेटलाय मला तो. बोलायला नको का त्याच्याशी? ओके, जायचंय ना ऑफिसला? ठीक आहे. धर धर, ऑफिसला जायचं ना. अगं धर, जड आहे ते. पण कशी वाटली बालपणातली आठवण? अजून आठवणी हव्या असतील तर कॉन्टॅक्ट रुपाली म्हात्रे. शोनू गं माझ्या. शांत प्लीज. तेजस प्लीज शांत हो. ते सगळं मुद्दाम बोलून गेले तुला चिडवण्यासाठी. तू इग्नोर करणे सासू. काय इग्नोर करायचं? आपल्याला एवढं सगळं कळलंय ना, मग इग्नोर करण्याची गरज काय आपल्याला? शांत हो, समजून घे. हे बघ, आपल्याला तिला अंधारात ठेवायचंय. पण का? कशासाठी? ऐक ऐक ऐक, ती अजूनही याच भ्रमात आहे. तू बघितलंस ना की खरी नेत्रा कोण आणि अस्तिका कोण आहे हे आपल्याला कळलेलं नाही आणि तिचा हा भ्रम आपल्याला तसाच ठेवायचा आहे. अस्तिकाच्या रूपात असलेली नेत्रा नाहीये तर तीच अस्तिका आहे आणि नेत्राच्या रूपात असलेली आपली खरी नेत्रा आहे हे आपल्याला कळलंय हे तिला माहित नाहीये. हे सगळं लपवून आपल्याला काय मिळणार? हे बघ तेजस, आता यापुढे जे काही करायचे ना ते आदी आणि नेत्रा करतील. आपल्याला फक्त त्यांना
साथ द्यायची. हे सगळं अस्तिकामुळे झालंय. त्या दिवशी तिने अद्वैतला मारलं असतं ना तर ही वेळच आली नसती. नाही आता थांबून चालणार नाही. समोरचा शस्त्र हातात घेण्याआधी मला शस्त्र उचलावं लागेल. हे लोक मला माझ्याच भ्रमात अडकवायला निघालेत. पण नाही होणार असं. आता एका मागून एक बळी घ्यावेच लागतील. मृत्यूचं तांडव घालावंच लागेल. वेळ आलीये. आता या युद्धात रक्ताचे पाठ वाहणार. नेत्रांनी कदाचित हा मणी पाहिलाय. आता ती काहीतरी गोंधळ नक्की करेल. आता काय करू मी? अद्वैतने नाश्ता करायला लावला तेव्हा हा मणी दिसला असता तर मी त्या क्षणी अडचणीत सापडले असते. गरुडापासून रक्षणासाठी विरोचकाकडून काहीतरी वेगळा उपाय मिळतोय का ते बघते. तोंडात मणी ठेवणं आता धोक्याचं आहे. कुठे निघालीस? तुम्हाला शोधायला. पण मी तर इथेच आहे. पण ती अस्तिका सुद्धा इथेच आहे ना साहेब. मला भीती वाटली की तिने जर तुम्हाला काही केलं तर. मित्रा, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. तू आहेस ना माझ्यासोबत. चल. बस इथे. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. बोला ना साहेब. आता आपल्याला कळलंच आहे की तूच खरी नेत्र आहेस. आणि ती जी नेत्राच्या रूपात आहे ती अस्तिका आहे. खरं तर मला वाटलं होतं की त्या अस्तिकाला लगेच संपवून टाकावं. पण मी त्या विषयावर इंद्राणी त्यांशी बोललो आणि त्यांनी मला जो ऍडवाइस दिलाय तो मला पटला आहे. काय म्हणाले आत्या? आत्यांचं असं म्हणणं आहे की आपण अस्तिकाला लगेच नको मारायला. तिला आपण काही दिवस असंच अंधारात ठेवूयात. तिला आणि विरोचकाला खेळवत ठेवूयात. आणि मग काही दिवस वाट बघून एक योग्य दिवस आला की त्या अस्तिकाचा खेळ संपवायचा. मारून टाकायचं तिला. साहेब एक बोलू का मी? बोल ना. ती अस्तिका तुम्हाला काही बोलली का माझ्याबद्दल? जसं नाश्ता करत असताना ती बोलली तसं? नाही, कारण मगाशी आम्ही नाश्त्याला भेटलो तेवढेच, परत आम्ही भेटलोच नाही होत. साहेब मला आता असं वाटतंय की ती माझ्याबद्दल संभ्रम पसरवेल, ज्याच्यामुळे तुमचा माझ्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो असं काहीतरी बोलू शकते ती. पण तुम्ही माझ्यावरचा विश्वास कमी नका होऊ देऊ साहेब. नाही नेत्रा, तिने मला काहीही सांगितलं तरी मला खात्री आहे की माझी नेत्रा तूच आहेस. त्यामुळे मी नाही विश्वास ठेवणार तिच्यावर. मला आणखी एका गोष्टीची खात्री आहे. ज्या दिवशी अस्तिकाचा अंत होईल त्या दिवशी तुझं खरं रूप तुला परत मिळेल. माझी सुद्धा तीच इच्छा आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव, नेत्रा आणि अद्वैतला एकमेकांपासून कोणी वेगळं करू शकत नाही. आणि जर तसं करण्याचा कोणी प्रयत्न केला तर मी त्याची अशी अवस्था करीन की तो स्वतःचा मृत्यू मागत येईल माझ्याकडे. अस्तिका, जिथे कुठे असशील तिथून आधी माझ्या खोलीत ये आणि अद्वैत नेत्रापासून लांब.
अद्वैतला कळलंय तू नेत्रा नाही अस्तिका आहेस. नेत्रा नाही अस्तिका आहेस. तुझ्याशी खेळतायत ते. लवकर येऊन मला भेट, नाहीतर जीव घेतील तुझा. जीव घेतील तुझा. नेत्रा, नेत्रा, काय झालं? मी जरा आलेच. किचनमध्ये एक काम आहे, तेवढं करून येते. फिरोजका, काय आज्ञा? दार बंद कर. बस. सांगितलं होतं, स्वतःचं डोकं चालवायचं नाही, माझ्या आदेशानुसारच वागायचं. आणि माझा आदेश होता अद्वैतला संपव. नाही ऐकलंस माझं, नाही संपवलंस अद्वैतला. सगळ्यांना कळलंय की तू नेत्रा नाहीयेस, तू अस्तिका आहेस. तालावर नाचवतायत तुला. मी जसं त्यांना खेळवलं तसं खेळवतायत. मूर्खात काढलंय त्यांनी तुला, आणि तुझ्यामुळे मला. तुझ्यामुळे तोंडघशी पडलीये मी. आता तुला संपवावंच लागेल. पण तुला माहितीये ना, मी तुला संपवलं तर काय होईल? पुढचे सगळे जन्म तुला सापाच्या भक्ष्याच्या रूपात जन्म घ्यावा लागेल. म्हणूनच मी नाही, तू स्वतःलाच संपव. संपव. धर स्वतःचाच गळा, आवळ आणि संपव स्वतःला. आदेश आहे माझा. संपव. आता तुझा अंत होणार. ठीक आहे, दिली संधी.
पण ही शेवटची संधी. तू या खोली बाहेर मनुष्य रूपात जायचं नाहीस. नागरूपात याच खोलीत राहायचंस. तुझ्यामुळे त्रिनयना आणि त्रिनयनेच्या लेकी वरचढ झाल्यात माझ्यापेक्षा. आता माझ्या आदेशाशिवाय इथून हलायचं नाहीस. विरोचका, माझ्या हातून एक चूक झाली.